आज आपण पाहणार आहोत झटपट मस्त टेस्टी मुळ्याची भाजी कशी करायची। मी 2 मोठे मुळे स्वच्छ धुवून घेतले आहेत। मुळ्याला बारीक बारीक मुळं असतात ते काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची आहे। आमच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। साल काढून झाल्यानंतर मुळ्याचा पुढील भाग तसेच मागचा भाग दोन्हीकडील भाग काढून घ्यायचा आहे। आता मुळा किसणीने किसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मुळ्याची भाजी तुम्ही एकदा तरी बनवून बघा। ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। दोन्ही मुळे किसून झालेले आहेत। किसलेला मुळा हाताने अशा पद्धतीने थोडा पिळून घ्यायचा आहे, कारण मुळ्याला स्मेल असतो तो थोडा कमी होतो। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, चिरलेली मिरची घालायची। मिरची 1 मिनिटभर परतून घ्यायची। पाव चमचा हळद घालून 1 ते 2 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं। आता त्यामध्ये किसलेला मुळा घालायचा आणि चांगलं परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं मुळा छान परतून घ्यायचा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। चवीनुसार मीठ घालायचं, थोडं परतून घ्यायचं। आणि झाकण ठेवून 1 मिनिट वाफ देऊन घ्यायची। वरून चिरलेली कोथिंबीर घालायची। तयार झाली आहे झटपट टेस्टी मुळ्याची भाजी। आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे।